गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री घडलेले जे काही जिओपॉलिटिकल टेन्शनमध्ये इन्क्रीज झालेलं आहे ते आधी जाणून घेऊयात. तर काल रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं की US जे ब्लॉकेड हटवलेलं होतं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधलं ते पुन्हा काल रात्री लावण्यात आलेलं आहे. आणि शिवाय त्यांनी पुढं असंही स्टेटमेंट केलं की आम्ही एवढी सुरक्षा करतो गल्फ कंट्रीची, त्या बदल्यामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं जे काही पास होतं आहे तर त्याच्यामध्ये 20% आसपास तरी आम्हाला शेअर मिळायला हवा. म्हणजेच काय की त्यांनी देखील टोल लावण्याची भाषा केली. त्यामुळे जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर गल्फ कंट्रीजनं इराणला जो काही टोल आहे तर तो दिलेला परवडला, एवढी डिमांड त्यांनी केलेली आहे. कारण 20% खूप मोठी अमाऊंट असते टोटल शिपमेंटच्या. तर या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आणि इराणनं देखील जे काही वॉर इन्क्रीज केलेलं आहे आणि अमेरिकेचंही चालूच आहे त्यांच्यासोबत, तर त्यामुळे जिओपॉलिटिकल टेन्शन इन्क्रीज झालेलं आहे स्पेशली ट्रम्पमुळे. त्यामुळे काल रात्री US मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी फॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑलमोस्ट नॅसडॅक 1.5% आसपास डाऊन क्लोज आहे. जर USचे आपण जर फ्युचर्स पाहिले तर तेही मोस्टली डाऊनच आहेत. युरोपियन आणि एशियन मार्केट्स देखील डाऊन आहेत. आणि काल जे साऊथ कोरियन मार्केट आहे तर त्याच्यामध्ये देखील सॅमसंग आणि SK हायनिक्स ऑलमोस्ट 10% डाऊन झाले आणि त्यांचं वेटेज तिथे इंडेक्समध्ये जास्त असल्यामुळे ऑलमोस्ट 9%च्या आसपास डाऊन होऊन आणि एकदा लोअर सर्किट लागूनसुद्धा त्यांचा इंडेक्स क्लोज झालेला आहे. त्यामुळे जे काही चिप मेकिंग कंपनीज आहेत तर त्यांच्यामध्ये सेलिंग प्रेशर हे नक्कीच पाहायला मिळतं आहे. तर मग आता ग्लोबली जर आपण पाहिला तर मूड माहोल एकदमच खराब आहे आजच्यासाठी. त्यानंतर जर आपण इंडियन मार्केटकडे पाहिलं तर काल रात्री आफ्टर मार्केट गव्हर्नमेंटनं कन्झ्युमर प्राईस इंडेक्स डेटा जो आहे तर तो रिलीज केलेला आहे. तर CPI डेटामध्ये आपल्याला इन्फ्लेशन इन्क्रीज झाल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे साहजिकच आहे की बँकिंग स्टॉक्ससाठी सुद्धा ती काही फार चांगली गोष्ट नाही आहे. सोबतच RBIने जे काही मेजर्स घेतलेले आहेत त्यामुळे काही ठिकाणी कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर मग होप फॉर द बेस्ट एवढंच आपण म्हणू शकतो. आता जर स्टॉक स्पेसिफिक सांगायचं झालं तर HCL टेकनं काल रात्री आफ्टर मार्केट रिझल्ट अनाऊन्स केले आणि फार जास्त अपेक्षा नव्हतीच रिझल्टकडनं आणि ऑलमोस्ट सो अँड सो रिझल्ट आलेले आहेत. फार जास्त काही नाही आहे. जर आपण इन्फोसिसचा EDR जो USमध्ये काम करत होता त्याच्यावरती जर इम्पॅक्ट पाहिला तर तो मात्र आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळतो आहे. आणि म्हणजेच काय की आपल्याला एक गोष्ट इथे पाहायला मिळते आता IT स्टॉक्समध्ये की खराब रिझल्ट येऊन देखील आता स्टॉक पडत नाहीत. आता स्टॉक तिथनं थोडंसं पुढं जाण्याचा, वरती येण्याचा प्रयत्न करत आहेत. मग आता पुन्हा पहिल्या लेवलला येतील का हे IT स्टॉक्स, तर तसं बिलकुल वाटत नाही. परंतु इथनं खाली जाण्याची जी ट्रेजेक्टरी आहे, ज्या स्पीडनं ते खाली जात होते तर त्या स्पीडनं आता ते खाली जाणार नाही आहेत. जसं आपण पाहिलं की TCSनं देखील फार काही चांगले रिझल्ट प्रोड्यूस केले नाहीत तरी देखील TCSनं या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. त्यानंतर आता HCL टेकचा रिझल्ट देखील फार काही चांगला नाही, परंतु तरी देखील इन्फोसिसनं काल रात्री EDRमध्ये चांगल्यापैकी जंप दाखवलेला आहे. म्हणजे ह्याच गोष्टी जर आपण पाहिल्या तर IT मार्केटला सपोर्ट करू शकतं आता या वाईट काळामध्ये. तर मग आता बाकी जर आपण पाहिलं तर जास्त काही नाही आहे, परंतु गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण 150+ पॉईंट गॅप डाऊन ओपन होणार आहे. म्हणजे अगेन पुन्हा कालच्या लेवललाच, म्हणजे सेम ॲनालिसिस राहील की 24,000ला खूप जास्त पुट रायटिंग असल्यामुळे जर 24,000 होल्ड करण्यात आला, जसं काल मार्केटनं 24,000 होल्ड करून वरच्या बाजूला एक शार्प रिकव्हरी दाखवली, तर तसं घडेल का तर ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु रोज रोज अशा गोष्टी होत नसतात, कारण टेन्शन इन्क्रीज होत चाललेलं आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधलं आणि ते युद्ध थांबायचं कुठलंही नाव घेत नाही आहे. त्यामुळे एवढी इझी गोष्ट नाही आहे की जेवढं आपण समजतो आहे. आणि सोबतच जर आपण पाहिलं तर क्रूड ऑइलचे भावसुद्धा गगनाला भिडू लागलेत. काल रात्री पहिल्यांदाच WTI क्रूड हे $80च्या आसपास गेलं आहे, तर ब्रेंट क्रूड हे $80 क्रॉस करून वरच्या बाजूला क्लोज केलेला आहे. सोबतच जर आपण काल जसं मी तुम्हाला सांगितलं की रुपी जर आपण पाहिला तर रुपी काल चांगल्यापैकी फॉल झाला होता. म्हणजेच काय
की आपल्या इथे जे ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत तर त्यांना असं वाटतं आहे की आपण जास्तीत जास्त क्रूड ऑइल जेवढं स्वस्त आहे तेवढ्यातच खरेदी करून घ्यावं, जेणेकरून पुढे जाताना आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतील. आणि त्यामुळे खूप जास्त डॉलर डिमांड काल वाढली आणि आपला रुपी स्लिप झालेला आहे. म्हणजे जरी मार्केटनं काल नेट टू नेट फ्लॅट क्लोजिंग जरी दिलेलं असलं तरी आपण त्याला निगेटिव्हच म्हणू शकतो आणि आज त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे टेक्निकली पाहणं खूप जास्त गरजेचं आहे की मार्केट 24,000 होल्ड करतो की नाही. जर 24,000 आजही होल्ड करू शकला मार्केट तर साहजिकच आहे की मेजर ॲक्शन आता ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये ब्लॉकेड अगेन लागलेलं आहे. त्यानंतर ट्रम्पने जे काही मागायचं आहे ते मागून झालेलं आहे. इराणसुद्धा टोल वसूल करणार हे सांगतो आहे आणि गल्फ कंट्रीज हतबल झालेले आहेत. हे सगळी सिच्युएशन जशी तुम्हाला मला माहिती आहे तशी सगळ्यांना माहीत आहे. ओके, त्यामुळे आज जर मार्केटनं 24,000 ब्रेक करून डाऊन साईडला क्लोजिंग केलं तर मग मात्र आपण मार्केटला डाऊन साईडला ट्रॅव्हल करताना पाहू शकतो. अदरवाईज मार्केट एका रेंजमध्येच राहणार आहे. अप साईडला 24,300 आणि डाऊन साईडला 23,800. तर या दरम्यान मार्केट मोस्टली राहण्याची पॉसिबिलिटी आहे. तर मग मित्रांनो पाहूयात की आजच्या ओपनिंगपेक्षा आजच्या क्लोजिंगला जास्त महत्त्व आहे. आणि शिवाय दिवसभरामध्ये काय काय कुणाकुणाचे ट्विट्स येत आहेत, ट्रम्प काय म्हणत आहेत का, या गोष्टीलाही खूप जास्त महत्त्व राहणार आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.